हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी शुभम तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. जसे की तुम्ही या ठिकाणी थंबनेलला सुद्धा बघितला असणार आहे की एस एस सी सिलेक्शन पोस्ट 13 फेजचा या ठिकाणी जो रिझल्ट आहे तो या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. ॲक्च्युली हा रिझल्ट तसं बघितलं तर भरपूर लेट म्हणू शकतो आपण. ठीक आहे. ह्या एक्झाममध्ये 10वी 12वी त्याचबरोबर ग्रॅज्युएशन ह्या सर्व पोस्ट असतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 10वी लेवलची वेगळी एक्झाम असते, 12वी लेवलची वेगळी एक्झाम असते आणि त्याचबरोबर डिग्री लेवलची या ठिकाणी वेगळी एक्झाम असते आणि याच्यामध्ये मल्टिपल पोस्ट वगैरे असतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये पोस्ट खाली आहेत त्या राहिलेल्या पोस्ट या ठिकाणी ह्या एक्झामच्या माध्यमातून भरले जातात. आणि याचा या ठिकाणी आज रिझल्ट जो आहे या ठिकाणी डिक्लेअर झाला आहे. तुम्ही या ठिकाणी SSC government.in या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. ठीक आहे. या ठिकाणी काही पोस्ट सुद्धा यांनी कॅन्सल केल्या होत्या, त्याचं सुद्धा या ठिकाणी तुम्ही डिटेल बघू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. इथून तुम्ही बघू शकता की कट ऑफ वगैरे किती लागलेला आहे. ठीक आहे. यांनी जर बघितलं असेल तर 10वी साठी टोटल 17,720 कॅन्डिडेट या ठिकाणी पुढील प्रोसेससाठी सिलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी तुम्ही ग्रॅज्युएशनवाले सुद्धा बघू शकता. या ठिकाणी ग्रॅज्युएशन आणि अबववाले जे आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी 35,000 कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. ओके. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी 12वी सुद्धा बघू शकता की 12वी सुद्धा या ठिकाणी किती 12वी लेवलच्या पोस्टवर किती कॅन्डिडेट यांनी सिलेक्ट म्हणजे केलेले आहेत. ठीक आहे. अजून याच्यामध्ये बाकीच्या प्रोसेस ज्या ज्या ठिकाणी टायपिंग वगैरे आहे, ठीक आहे, काय काय अजून टेक्निकल वगैरे आहेत, त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर अजून एकदा तुमची या ठिकाणी लिस्ट लागेल. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्ही कट ऑफ वगैरे बघू शकता. ठीक आहे. सो हा रिझल्ट आता सध्या अवेलेबल झालेला आहे. लवकरात लवकर जर तुम्ही सिलेक्शन पोस्टची एक्झाम दिला असेल तर नक्कीच हा रिझल्ट बघून घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये सर रिझल्ट सर्च करताना तुम्ही तुमची जी पोस्ट आहे, ठीक आहे, ती या ठिकाणी सर्च करा. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल हा मी कॉपी केला. ठीक आहे. आणि या ठिकाणी कंट्रोल एफ करा आणि या ठिकाणी तुम्ही सर्च करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा रिझल्ट जो आहे तो कट ऑफ किती आहे तो दिसेल. ठीक आहे. त्याचबरोबर याची जी लिस्ट आहे ती तुम्हाला या ठिकाणी कुठं भेटणार आहे बघा. लिस्ट भेटण्यासाठी आणि प्रोसेस सांगितलेली आहे कशा प्रकारे लिस्ट भेटणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही इथं बघू शकता. ओके. बघा, इथं तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेलं आहे. ठीक आहे. इथे वेबसाईट दिले आहेत. जर तुम्ही कोणत्या कोणत्या रिझनला जर अप्लाय केलं तर त्या रिझननुसार या ठिकाणी तुम्ही ते रिझल्ट जाऊन त्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. ओके. सो हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं. बाकी अजून काही अपडेट असतील तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे. सो लवकरात लवकर जाऊन तुमचा जर रिझल्ट आला असेल तर नक्कीच या ठिकाणी बघून घ्या. त्याचबरोबर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, SSCची तयारी करत असाल तर टेक्स्टबुकने या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. टेक्स्टबुकनं सुपरफास्ट नावाचं या ठिकाणी एक प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी तयारी करता येणार आहे. ठीक आहे. SSCची तुम्ही या ठिकाणी कोर्सेस वगैरे जॉईन करू शकता. ठीक आहे. SSC कोर्सेस वगैरे या ठिकाणी अवेलेबल आहेत. ठीक आहे. सुपरफास्ट नावाचं या ठिकाणी एक सबस्क्रिप्शन आहे ते तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या सर्व SSCचं ऑलरेडी कॅलेंडर सुद्धा डिक्लेअर झालं आहे आणि त्या कॅलेंडरनुसार या ठिकाणी एक्झाम सुद्धा शेड्यूल आहेत. तर येणाऱ्या अपकमिंग एक्झामची तयारी करायची असेल तर नक्कीच टेक्स्टबुक सुपरफास्ट जॉईन करा. ओके. बाकी अजून काही अपडेट असेल तर मी नक्की तुम्हाला शेअर करेन. तब तक के लिए थँक्यू सो मच. बाय बाय.